Brought to you by Progenesis Fertility Center. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. अटकेआधी हगवणे बापलेकाचा मटणावर ताव. सीसीटीव्ही समोर येताच वैष्णवीच्या वडिलांचा संताप. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुण्यातील स्वारगेटमधून हगवणे बापलेकाला बेड्या ठोकल्या. पण पोलिसांनी अटक करण्याआधीचा हगवणे बापलेकाचा एक व्हिडिओ समोर आलाय. राजेंद्र आणि सुशील हगवणे दोघे एका हॉटेलमध्ये जेवण करत असल्याचं या सीसीटीव्ही व्हिडिओत दिसतंय. जेवण करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल होत असून हगवणे बापलेक मटणावर ताव मारत असल्याचा दावा यामधून केला जातोय. माझ्या लेकीला मारून मटणावर ताव मारतात म्हणत वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंनी संताप व्यक्त केलाय. तुमचे जे युवाई आहेत, जे आरोपी आहेत, राजेंद्र आमचे व्यायी राहिलेले नाहीत. माझी मुलगी गेली, त्यांचं नातं गेलं. ते आमचे कोण लागत नाहीये. खरं एकीकडे एवढं मोठं कृत्य करून त्यांनी दुसऱ्या दिवशी तळेगाव सारख्या ठिकाणी मुलीला मारून मटणावरती ताव मारतात. याचा अर्थ आम्ही आणखी काय समजायचं, म्हणजे इतके निष्ठुर आणि खालच्या दर्जाचे हे कुटुंब आहे. कुठे नाही मिळालेला अजून न्याय. काय फक्त अटक झाली. न्याय ज्यावेळेस त्यांना पोलीस तुरुंगात खडी फोडायला पाठवेल त्यावेळेस न्याय मिळेल. त्यांना मोका लागला पाहिजे, माझी याची इच्छा आहे. वैष्णवीच्या आत्महत्येला आठवडा उलटला. वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता हगवणे आणि ननंद करिश्माला याआधीच अटक झाली. मात्र राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार होते. या दोघांचा जेवण करतानाचा व्हिडिओ पुणे जिल्ह्यातीलच असल्याचं बोललं जातंय. मग पोलिसांची पथकं रवाना करूनही फरार राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे इतके दिवस कसे सापडले नाहीत असा सवाल केला जातोय. वैष्णवीच्या आईवडिलांनी फक्त अटक करून काय उपयोग, कठोर शिक्षा करा म्हणत तीच शंका बोलून दाखवली आहे. पिंपरी चिंचवडून कृष्णा पांचाळसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.